नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. पाप, त्याची जबाबदारी आणि शेवटी मिळणारा न्याय याबद्दलचा एक धार्मिक युक्तिवाद आपण समजून घेणार आहोत. बरं, तर मग सुरू करूया. बघा, या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. पाप म्हणजे जे काही चुकीचं घडतं त्याची खरी जबाबदारी नक्की कोणाची असते. हा विषय आपण 5 भागांमध्ये पाहणार आहोत. समजा हा एक प्रकारचा वैश्विक खटला आहे, जो आरोपापासून सुरू होतो आणि अंतिम निकालापर्यंत पोहोचतो. चला तर एक एक करून हे भाग समजून घेऊया. चला आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. तर या वैश्विक खटल्याची सुरुवात होते सैतानाने देवावर केलेल्या एका आरोपाने, आणि हा आरोप तो संपूर्ण सृष्टीसमोर करतो. आता इथे ना या कथेचा मूळ संघर्ष अगदी स्पष्ट दिसतोय. सैतानाचा युक्तिवाद काय आहे? तो म्हणतो की देवाची आज्ञा अन्यायकारक आहे, ती पाळणंच शक्य नाही, आणि पुरावा म्हणून तो आदामच्या पतनाकडे बोट दाखवतो. पण देवाचं म्हणणं याच्या अगदी उलट आहे. देव म्हणतो, नाही, माझी आज्ञा न्यायी आहे आणि ती नक्कीच पाळता येते. आता हा आरोप फक्त एक साधा मतभेद नाहीये. या आरोपामुळे संपूर्ण सृष्टीच्या मनात देवाच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या न्यायाबद्दल शंका निर्माण होते, आणि मग देवाला आपलं चारित्र्य आणि आपल्या आज्ञेची सत्यता सिद्ध करणं भाग पडतं. आणि मग येतो या खटल्यातला सगळ्यात महत्वाचा साक्षीदार, तो म्हणजे मानव, ज्याचं प्रतिनिधित्व आदाम करतो. आता त्याची निवडच ठरवणार आहे की न्यायाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकतं. इथे 2 अगदी स्पष्ट मार्ग दिसतात. एक आहे पश्चातापाचा मार्ग. या मार्गावर चालून सैतानाचं खोटं नाकारता येतं आणि देवाची बाजू घेता येते, म्हणजे पापाची जबाबदारी सैतानाकडे परत पाठवता येते. दुसरा मार्ग आहे पश्चाताप न करण्याचा, म्हणजे सैतानाच्या खोटेपणाला स्वीकारायचं आणि एक प्रकारे त्याचा साथीदार बनायचा. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जो पश्चाताप करत नाही त्याच्यासाठी सैतान हा फसवणारा नाही, तर एक मदतनीस आहे. कारण त्यानेच तर त्याच्या इच्छा पूर्ण करायला, म्हणजे पापाचं सुख मिळवायला मदत केली होती. मग प्रश्न उरतो की देवाची आज्ञा न्यायसंगत आहे हे सिद्ध कसं होणार? तर याचा पुरावा ते लोक देतात जे आज्ञा पाळण्याचा मार्ग निवडतात. या स्रोतानुसार अंतिम पुरावा संत आणि शहीद देतात, म्हणजे जे मृत्यूला सामोरे जात असतानाही स्वेच्छेने देवाची आज्ञा पाळतात. त्यांची ही कृतीच हे सिद्ध करते की देवाची आज्ञा केवळ न्यायच नाही, तर ती पाळणं पूर्णपणे शक्य आहे. आणि ही आज्ञा सिद्ध होणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय न्यायासाठी कोणताच आधार किंवा मानक उरणार नाही. जर असं झालं नाही तर सैतानाचा न्यायनिवाडा होऊ शकणार नाही आणि संपूर्ण विश्वात अनागोंदी माजेल. बरं, एकदा का आज्ञा सिद्ध झाली की मग पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे जो मूळ खोटेपणा होता त्याला त्याच्या उगमाकडे, म्हणजे जिथून तो आला तिथेच परत पाठवणं. आता ही जबाबदारी हस्तांतरित करण्याची संकल्पना समजावून सांगण्यासाठी जुन्या करारातल्या आजाझिल बकऱ्याच्या एका शक्तिशाली प्रतीकाचा वापर केला जातो. यात पापाची जबाबदारी प्रतिकात्मकपणे एका बकऱ्यावर टाकून त्याला दूर पाठवलं जातं. तर ही प्रक्रिया कशी होते? याचे 3 महत्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी प्रायश्चित. येशूच्या बलिदानाने पापांची क्षमा होते. मग येतो दुसरा टप्पा, पश्चाताप. इथे विश्वास ठेवणारी व्यक्ती जाणीवपूर्वक सैतानाच्या खोट्याला नाकारते. आणि तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात त्या खोटेपणामुळे जी पाप करण्याची इच्छा निर्माण झाली होती ती औपचारिकपणे तिच्या मूळ स्रोताकडे, म्हणजेच सैतानाकडे परत पाठवली जाते. आणि या सगळ्याचा शेवट होतो वैश्विक खटल्याच्या अंतिम टप्प्यात, जिथे इच्छा स्वातंत्र्य परिपूर्ण होतं आणि न्यायाची अंमलबजावणी केली जाते. या सगळ्याचा निकाल एका निर्णायक घटनेमुळे लागतो, जिला पहिले पुनरुत्थान असं म्हटलं आहे. जेव्हा शहीद साक्षीदार मृत्यूवर विजय मिळवतात तेव्हा हा निकाल पक्का होतो आणि अंतिम परिणाम समोर येतात. आता इथे बघा, सगळ्या गोष्टी कशा एकत्र येतात. निकाल लागतो, सृष्टीतील जीवांचं इच्छा स्वातंत्र्य परिपूर्ण होतं, देवाची आज्ञा न्यायाचा अंतिम मानक बनते, पाप सुरू करण्याची जबाबदारी अधिकृतपणे सैतानावर टाकली जाते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय पूर्णपणे सिद्ध होतो. तर हे संपूर्ण वैश्विक नाट्य निवडीच्या शक्तीवर अवलंबून आहे, आणि हेच आपल्याला विचार करायला भाग पाडतं की आपलं स्वतःचं इच्छा स्वातंत्र्य, आपली निवड आपल्याला शेवटी कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे.